नमस्कार, श्री स्वामी समर्थ। वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल उपासाची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी शेंगदाणे घेते आणि आज आपली रेसिपी आहे ती पूर्ण वेगळी आहे। इथे बघा आता आपली कढई गरम झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया आणि इथे आपण आता शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आजची आपली जी रेसिपी आहे ना ती उपवासाची आहे, पण उपवासासाठीच का, पण मी तर म्हणते रोज खायला पाहिजे अशी आपण आज इथे आपली रेसिपी बनवणार आहोत। मी तुम्हाला असं का म्हणाले की नेहमी सर्वांनीच खायला पाहिजेत शेंगदाणे, कारण शेंगदाण्यामध्ये न्यूट्रिएंट भरपूर प्रमाणात असतात। रोगप्रतिकारशक्ती वाढते ह्याच्यामुळे आणि फॉलिक ॲसिड आणि प्रोटीन यासारखे पोषक तत्वही आढळतात आणि ह्याचे नेहमी सेवन केल्याने ॲनिमियासारखा जो आजार असतो, जी समस्या असते ती दूर होते। म्हणून हे सर्वांनी नेहमीच शेंगदाणे खायला पाहिजेत। आता इथे आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आहे। आता आपण ते थंड करून घेऊया। आता बघा आपले इथे शेंगदाणे मस्तपैकी सोलून झालेले आहेत। आता सोलून झाल्यानंतर काय होतं, जो कचरा असतो, जो छिलका असतो वरचा, तो इकडे तिकडे आपण पाकडला किंवा साफ केला तेव्हा पडतो। तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळी टिप देते। इथे मी काय करणार आहे, आता जी कढई घेतली ती वापरायला तीच कढई मी घेतले आणि एक झारा घेतलं आहे आणि त्या झाऱ्यावरती असे शेंगदाणे टाकायचे आणि असे अलगद हलवायचे। जो वरचा जो छिलका जो कचरा आहे तो खाली पडतो, म्हणजे इकडे तिकडे पसारा अजिबात होत नाही किंवा उडत नाही आहे। मस्त आहे ना टिप। आता आपण हे बाजूला काढून ठेवू। इथे आता आपले शेंगदाणे साफ करून झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता हे आपण शेंगदाणे मिक्सरमधून मागे पुढे थोडंसं करून अशी भरट काढून घ्यावी। ह्या प्रकारे भरट काढून घेतली। आता आपण याच्यामध्ये दुधाची पावडर टाकणार आहोत। इथे मी 2 चमचे दुधाची पावडर टाकलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया। इथे ह्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पावडर अशी, आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेतले। आता आपण ह्याच मिक्सरमध्ये इथे बघा मी गूळ चिरून घेतला आहे आणि आता चिरलेला गूळ आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं फिरवून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे गूळ मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकूया। आता बघा इथे आपलं सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। आता आपण याचे लाडू वळायला घेऊया। बघा, आणि ज्या साईजमध्ये तुम्हाला पाहिजे असतील त्या साईजमध्ये तुम्ही इथे लाडू वळू शकता। याप्रमाणे आपल्याला आता लाडू वळून घ्यायचे, कारण आपण जेव्हा गूळ मिक्सरला केला त्याच्यामुळे त्याची बाइंडिंग पण खूप छान येते। हे बघा ह्याप्रमाणे आपण आता वळून घेऊया सर्व लाडू। आता बघा ह्याप्रमाणे आपला लाडू असा मस्तपैकी गोल वळून झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण जी दुधाची पावडर टाकली ना त्याच्यामुळे ह्या लाडवाचा जो स्वाद आहे ना तो सेम मिठाईसारखा लागतो। ह्याच्यामध्ये ते ॲड केलं आहे आणि खरंच मिठाईसारखा लागतो, खूप सुंदर लागतो। आणि याप्रमाणे आता आपण सर्व लाडू वळून घेऊया। इथे बघा गूळ ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, कारण कोणाला जास्त गोड आवडतो, कोणाला कमी गोड आवडतो, त्याप्रमाणे इथे आपण गुळाचं माप घेतलेलं आहे। आणि आता आपले इथे सर्व लाडू वळून झालेले आहेत। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।